नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली अकॅडमी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण अतिशय महत्त्वाचा घटक पाहत आहोत, जो की परीक्षा कोणतीही असो, ज्या ठिकाणी गणित हा विषय आहे त्या ठिकाणी या घटकावरचा हमखास म्हणजे हमखास प्रश्न येतो। तो घटक म्हणजे कोणता आहे? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज। आपण ह्याचा पार्ट 1 पाहिलेला आहे। आज आपल्याला पार्ट 2 पाहायचा आहे आणि या घटकामध्ये जे उदाहरण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते सर्वचे सर्व उदाहरण हे पंढरीनाथ राणेच्या पुस्तकामधले आहेत, जेणेकरून जशास तसे प्रश्न परीक्षेला येतात। त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला देखील विसरू नका। व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपला या घटकावरचा एकही मार्क जाणार नाही। आणि या घटकावर जे आपण प्रश्न पाहणार आहोत ते सर्व प्रश्न आपण त्रिराशी पद्धतीने म्हणजे फक्त काही सेकंदामध्ये, अगदी मायक्रो सेकंदामध्ये सोडणार आहोत। तर बघा काय करायचं, याच्यामधला पहिला प्रश्न आहे, तर पहा कोणता आहे। एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1000 रुपये व 1050 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती? काय शोधायचं आहे आपल्याला? व्याजाचा दर किती? जर असा प्रश्न आला तर बघा काय करायचं, या ठिकाणी सरळ व्याज मानून टाका, सरळ व्याज। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी चक्रवाढ व्याज मानून टाका। आपण सरळ व्याज घेतलं, चक्रवाढ व्याज घेतलं, इथं पहिलं वर्ष, इथं दुसरं वर्ष। मी तुम्हाला पहिल्या प्रकारामध्ये सांगितलं होतं, सरळ व्याज हे 2 वर्षे, 3 वर्षे, 4 वर्षे कोणत्याही वर्षाचे विचारो, सरळ व्याज हे प्रत्येक वर्षी कसं असतं? समान असतं। पण चक्रवाढ व्याज मात्र पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी प्रत्येक वर्षी काय होत असतं? बदलत असतं। तर बघा काय करायचं, बघा सरळ व्याज 2 वर्षात दिलेला आहे। 2 वर्षात सरळ व्याज किती आहे? 1000 रुपये आहे। म्हणजे पहिल्या वर्षी 500 रुपये अधिक दुसऱ्या वर्षी किती झाले? 500 रुपये, म्हणजे एकूण किती होणार आहे? 1000 रुपये। तर बघा आपण सरळ व्याज मांडूया। सरळ व्याज पहिल्या वर्षी 500 रुपये, दुसऱ्या वर्षी 500 रुपये, समजलं? आता बघा जेवढं सरळ व्याज असतं पहिल्या वर्षीचं, तेवढं चक्रवाढ व्याज देखील पहिल्या वर्षी कसं असतं? तेवढंच असतं। म्हणजे दोन्ही व्याज कसे असतात? समान असतात। पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दोन्ही कसे असतात? समान असतात। म्हणून पहिल्या वर्षी सरळ व्याज 500 रुपये, चक्रवाढ व्याज 500 रुपये। बघा हे चक्रवाढ व्याज किती दिलेलं आपल्याला? 1050 दिलेला आहे। 1050 मधून जर 500 कमी केले आपण, तर शिल्लक किती राहतील? 550 रुपये। शिल्लक किती राहणार आहे? 550 रुपये। बघा चक्रवाढ व्याजामधून हे 500 गेले, शिल्लक किती उरतील? 500 प्लस 50 रुपये। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा 500 रुपयावर 50 रुपये काय मिळतंय आपल्याला? चक्रवाढ व्याज मिळतंय। परत सांगतो, एकदा लक्षात ठेवा, बघा 500 रुपयावर 50 रुपये काय मिळतंय? चक्रवाढ व्याज मिळतंय। तर 100 रुपयावर चक्रवाढ व्याज किती मिळणार आहे? x मिळणार आहे। कारण बघा आपला काय करायचं? व्याजाचा दर काढायचा आहे, म्हणजे शेकडा दर काढायचा आहे। तर तिरकस गुणाकार मानून घ्या। 100 गुणाकारामध्ये 50, छेदामध्ये 500, छेदामध्ये 500, कळलं? या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार बघा, तिरकस गुणाकार केला, छेदामध्ये 500 लिहिले, म्हणजे x गुणाकारामध्ये किती आहेत? 500 आहेत। म्हणजे 100 गुणाकारामध्ये 50, छेदामध्ये 500। आता काय होईल पहा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, बरोबर? 5 1 5, 5 10 50, म्हणजे 10% हे काय झालं? आपला दर झाला। याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2। या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2, म्हणजे 10% हे काय असणार आहे? दर असणार आहे। एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रुपये व 860 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती? खूप वेळेस परीक्षेला प्रश्न आलाय बरोबर, व्याजाचा दर किती? फक्त इथं नियम व अटी लागू आहे। ते काय म्हणायचं पहा, सरळ व्याज, त्याच्यानंतर काय मांडायचं? चक्रवाढ व्याज 2 मांडले,
इथं पहिलं वर्ष आहे, इथं काय म्हणायचं दुसरं वर्ष. पहिलं वर्ष दुसरं वर्ष. कधी कधी काय करता माहिती का विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 5 वर्षाचं सरळ व्याज देतात, 4 वर्षाचं सरळ व्याज देतात, 3 वर्षाचं सरळ व्याज देतात आणि 2 वर्षाचं चक्रवाढ देतात. नेहमी चक्रवाढ व्याज मात्र फक्त किती वर्षात देतात 2 वर्षात देतात. सरळ व्याज किती वर्षात देऊ, फक्त चक्रवाढ व्याजाचा आणि 2 वर्षाचा विचार करायचा. कधी जर असं उदाहरण आलं तर. चला ठीक आहे, बघा किती रुपये थे 800, म्हणजे काय होईल पहिल्या वर्षी 400 रुपये, दुसऱ्या वर्षी किती होतील 400 रुपये. पहिल्या वर्षी 400 रुपये, दुसऱ्या वर्षी 400, म्हणजे झाले किती 800. हे बघा 400 हे 400 बरोबर. मग जेवढं सरळ व्याज पहिल्या वर्ष आहे तेवढं चक्रवाढ देखील किती असतं, तेवढं चक्रवाढ देखील किती असतं 400 रुपये असतं. त्याच्यानंतर बघा इथं चक्रवाढ व्याज किती असेल 400 असेल, पण 400 400 800 आणि इथं किती आहेत प्लस 60 आहेत, म्हणजे ते कशावर मिळणार आहेत अधिक 60. अधिक 60 बा काय करायचं 400 रुपयावर 60 रुपये काय मिळणार आहे आपल्याला चक्रवाढ व्याज मिळणार आहे. जर 100 रुपये मुद्दल असेल तर व्याज किती मिळेल 100 रुपये. आपण ह्याला मुद्दल समजलं तरी चालेल, मुद्दल समजलं चालेल, ह्याला काय म्हणू आपण व्याज म्हणू, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तर बघा 100 गुणाकारामध्ये 60, छेदामध्ये किती येतील 400, छेदामध्ये किती आले 400, 2 शून्य कटले 2 शून्य कटले, शिल्लक काय उरले 4 1 4. इथं बघा 4 1 4, 6 मधून 4 गेले, भागाकार सांगतो कसा करायचा ती, 6 मधून 4 गेले उरले 2, 4 पंचे 20, म्हणजेच बघा 15% आला बरोबर, 15% आलं आपला व्याजाचा दर आला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर किती आहे बघा पर्याय क्रमांक 3, 15% काय असणार आहे व्याजाचा दर. दशादशे काही दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 600 रुपये होते आणि त्या रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होते 312 रुपये होते, तर व्याजाचा शेकडा दर किती. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं सरळ व्याज किती वर्षात देऊ, फक्त 2 वर्षाचं घ्यायचं लक्षात असल्या. बघा सरळ व्याज त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज 4 वर्षाचं 600 रुपये व्याज दिलेलं आहे. जर तुम्ही बघा ह्या 600 रुपयाला 4 न भाग दिला तर 1 वर्षाचं काय निघणार आहे 1 वर्षाचं सरळ व्याज निघेल 4 1 4, 4 1 4 उरले 2, 20 झाले, 4 पंचे 20, 4 शून्य 0. म्हणजेच बघा पहिल्या वर्षी 150 रुपये काय मिळेल सरळ व्याज मिळेल, दुसऱ्या वर्षी पण किती मिळेल 150 सरळ व्याज. आपण इथं पहिलं वर्ष इथं दुसरं वर्ष, पण दिलंय किती वर्षाचं 4 वर्षाचं. अजिबात विचार करायचा नाही, फक्त दिलंय काय समान काय दिलं तर चक्रवाढ व्याज किती वर्षात दिलं आपल्याला 2 वर्षाचं. त्याच्यामुळं सरळ व्याजचा हे फक्त 2 वर्षाचा विचार करायचा. हे 4 वर्ष हे तुम्हाला फक्त फसवण्यासाठी दिलेत. स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येकाला उदाहरण सोडवता येतं, पण बघा ते ज्या सूचना देतात त्या सूचना आपल्याला फक्त समजल्या पाहिजेत. म्हणजे विद्यार्थी काही उदाहरणं हे फसवे असतात, ते फक्त आपल्याला कळले पाहिजेत की हा प्रश्न कसा आहे फसवा आहे. तर बघा पहिल्या वर्षी जेवढं सरळ व्याज आहे तेवढंच काय असणार आहे चक्रवाढ व्याज असणार आहे. म्हणजेच पहिल्या वर्षी 150 सरळ व्याज, दुसऱ्या वर्षी 150, 150 150 किती होतील 300 होतील, पण इथं किती दिलेलं आहे आपल्याला 312 दिलेलं आहे. आपण काय मांडू 150 प्लस किती येतील 12 येतील, किती येतील प्लस इथं 12 येतील. म्हणजेच काय होईल पोरांनो 150 रुपयाला 12 रुपये काय आलं व्याज आलं, 150 रुपयाला 12 रुपये व्याज आलं, तर 100 रुपयाला व्याज किती येईल 100 रुपया. 100 रुपयाला व्याज किती येईल 100 रुपया. बघा 100 गुणाकारामध्ये 12, छेदामध्ये 150, छेदामध्ये 150, हा 1 शून्य काटला 1 शून्य काटला. ठीक आहे, 5 दुने 10, 5 त्रिक 15, शिल्लक काय राहिला तर पोरांनो 2 गुणाकारामध्ये 12, छेदामध्ये 3, 3 1 3, 3 चौक 12 आणि 4 दोन्ही 8%. हे काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणजे व्याजाचा दर हा किती असेल 8%. पर्याय क्रमांक 3. समजलं पर्याय क्रमांक 3. आपण तुम्ही ह्याला जरी मुद्दल समजलं आणि ह्याला जर
व्याज समजलं तरी चालेल, आपल्याला तरीही चालेल, नो प्रॉब्लेम. मुद्दला खाली मुद्दल मांडा, व्याजाखाली व्याज मांडा, आपल्याला काय मिळून जाईल? दर मिळून जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, दशादशे एका रकमेचे काही दराने, दर माहित नाही आपल्याला, 3 वर्षाचे सरळ व्याज 360 रुपये होते, तर त्या रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आहे? 254.40 रुपये आहे. तर व्याजाचा शेकडा दर किती? व्याजाचा शेकडा दर किती? मग काय करायचं बघा, 360 भागाकारामध्ये किती मांडा? 3. म्हणजे काय मिळालं आपल्याला? एका वर्षाचं सरळ व्याज 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 3 0 0, 120 रुपये. काय झालं? हे एका वर्षाचं सरळ व्याज झालं. एका वर्षाचं सरळ व्याज झालं. बघा इकडे काय म्हणतो आपण? सरळ व्याज. त्याच्यानंतर काय म्हणायचं आपल्याला? चक्रवाढ व्याज. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष. पहिल्या वर्षी किती आलेलं आहे सरळ व्याज? 120 रुपये. दुसऱ्या वर्षी सरळ व्याज किती येईल? 120 रुपये. जेवढं सरळ व्याज पहिल्या वर्ष आहे तेवढं चक्रवाढ व्याज काय येणार आहे? पहिल्या वर्षी येणार आहे. म्हणजे किती आलं? 120. इथं पण काय येईल? 120. आता 120 आणि 120 किती झाले? 240. 240 जे तुम्हाला चक्रवाढ व्याज दिलेलं आहे बघा 254.40, त्याच्यामधून वजा किती करायचे आहेत आपल्याला? 100, 120, 120, 240 वजा किती कराल? 240 वजा बाय करा 0 4 4, 5 4 गेला उरला 1, 2 2 गेले उरले 0, 2 अंकानंतर दशांश स्थळ. हे 14.40 हे काय आलेलं आहे? अधिक 14.40 हे चक्रवाढ व्याज आलेलं आहे. येणाऱ्या किंवा 2 वर्षाच्या चक्रवाढ व्याजामधून जर सरळ व्याज वजा केलं तर शिल्लक काय राहत असतं? चक्रवाढ व्याज शिल्लक राहत असतं. पण ते कशावर येत असतं? पहिल्या वर्षीच्या व्याजावर व्याज येत असतं. पुन्हा एकदा सांगतो, चक्रवाढ व्याज हे मुद्दल अधिक व्याज ह्या दोघांवर पण लादलेलं असतं. फक्त व्याजावर व्याज नसतं, तर मुद्दलावर पण व्याज असतं आणि व्याजावर पण व्याज असतं. त्यालाच काय म्हणतो आपण? चक्रवाढ व्याज म्हणतो. ठीक आहे. कसं मांडाल बघा, 120 रुपयाला 14.40 रुपये व्याज मिळेल. 120 रुपयाला 14.40 रुपये व्याज मिळेल. जर 100 रुपये मुद्दल असेल तरी व्याज किती मिळणार आहे? 1 रुपया. काय करा आता? तिरकस गुणाकार करा. 100 गुणाकारामध्ये 14.40 छेदामध्ये किती येतील? 120 रुपये. किती येतील बघा? ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार, ह्याला काय म्हणू आपण? तिरकस गुणाकार. काय करायचं बघा, 2 अंकानंतर इथं काय आहे? दशांश स्थळ आहे. आपण जर 2 अंकानंतर दशांश स्थळ उडवलं तर छेदामध्ये किती शून्य वाढतील? 2 शून्य. आता बघा 1 2 3 अंशामध्ये 3 शून्य आहेत, म्हणून छेदामधले काय होतील? 3 शून्य कमी होतील. 1 शून्य कटला, 1 शून्य कटला, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. पण काय आलं माहिती का? 144 छेदामध्ये 12. जर 144 ला 12 ने जर भाग दिला तर उत्तर किती मिळतं? 12 मिळतं. म्हणजेच आपला दर काय आला? 12%. दर साल, दर शेकडा, आपलं उत्तर काय आलं? 12%. इथं प्रत्येक ठिकाणी टक्के द्यायला हवेत. किंवा जर भाग द्यायचा असेल 12 1 12, 12 1 12 उरले 2, 12 2 24, म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 12%. म्हणजे दर साल, दर शेकडा किती आला? 12%. पुढचा प्रश्न, एका रकमेचे 5 वर्षाचे सरळ व्याज 750 रुपये आहे व त्याच दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 318.75 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? सेम आपण जे ह्याच्या अगोदरचा प्रकार सोडवला त्याच पद्धतीने सोडवायचंय. सरळ व्याज कितीही वर्षात देऊ, विचार करायचा नाही. फक्त आपण 2 वर्षाचं सरळ व्याज मांडायचं, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज मांडायचं आणि उत्तर आपलं डायरेक्ट निघून जाईल. ठीक आहे. सरळ व्याज मांडून घ्या, चक्रवाढ व्याज मांडून घ्या. इथं काय करायचं? पहिलं वर्ष, इथं काय मांडाल? दुसरं वर्ष. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष. आता बघा, पहिलं वर्ष दुसरं वर्ष मांडण्यापेक्षा
आपण जे 750 रुपये ते मानून घेऊया. किती वर्षासाठी आहे? 5 वर्षासाठी. म्हणजे 750 भागाकारामध्ये किती मानले? 5 मानले. जी सरळ व्याज आलंय त्याला वर्षानं किंवा कालावधीने जर भागलं तर 1 वर्षात काय निघणार आहे? सरळ व्याज. 5 एक 5, 5 एक 5 उरले 2, 5 5 25, 5 0 0. म्हणजे पहिल्या वर्षी 150 रुपये काय आलं? सरळ व्याज. दुसऱ्या वर्षी पण काय आलं? 150 रुपये सरळ व्याज आलं. म्हणजे जेवढं पहिल्या वर्षी सरळ व्याज येणार आहे तेवढंच देखील चक्रवाढ व्याज येणार आहे. त्याच्यानंतर इथं पण किती येतील? 150. 150 किती झाले? 300 झाले. 300 काय आहे? हे सरळ व्याज आहे. तर काय करायचं बघा पोरांनो, 318.75 मधून 300 वजा करायचे. काय करायचे बघा, 318.75 मधून किती वजा करायचे आपल्याला? पहिल्या वर्षात सरळ व्याज, दुसऱ्या वर्षात सरळ व्याज वजा करा. म्हणजे वजा किती करायचे? 300 करायचे. 318.75 मधून 300 गेले तर डायरेक्ट किती उरतील? 18.75 उरतील. 3 3 गेला उरला 0. म्हणजेच अधिक 150 वर किती मिळालं आपल्याला व्याज? 18.75. हे काय मिळालं? चक्रवाढ व्याज मिळालं पूर्ण. म्हणजे हे जे पहिलं सरळ व्याज आहे किंवा पहिल्या वर्षाचे चक्रवाढ व्याज आहे त्याच्यावर पुन्हा काय मिळतं? व्याज मिळतं. म्हणून त्याला काय म्हणतात? व्याजावर व्याज. त्याला चक्रवाढ व्याज म्हणतात. बघा काय करायचं ते आता. 150 रुपयावर किती मिळतात? 18.75. किती मिळतात? 18.75 मिळतात. आपल्याला शेकडा दर विचारलाय. 100ला किती मिळतील? x रुपये. मग काय करायचं? तिरकस गुणाकार. काय करा? तिरकस गुणाकार. 100 गुणाकारामध्ये 18.75 छेदामध्ये किती येतील? 150. छेदामध्ये किती येतील? 150. हा शून्य कटेल, छेदामध्ये 2 शून्य. 2 अंकानंतर दशांश छेदामध्ये 2 शून्य. 3 अंकानंतर दशांश छेदामध्ये 3 शून्य. 4 अंकानंतर दशांश अंशामध्ये असेल तर छेदामध्ये 4 शून्य. बघा 1 शून्य कटला, 2 शून्य कटले, अंशामधले 2 शून्य कटतील. शिल्लक काय उरला आता? 1875 भागिले 150 भाग द्या 15 15 10 150. 15 10 150. 15 1 15. किती उरले? 3 उरले. 15 2 30. पुन्हा उरले 7. 15 5 75. 125 छेदामध्ये 10 आले. 1 वर 1 शून्य आहे, शून्य काटूया आणि अंशामध्ये 1 अंकानंतर दशांश देऊया. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 12.5%. उत्तर किती आलं? 12.5%. आता बघा हा काय आला? दर आला. दर काय आला? हा दर आला. पण विचारलंय काय आपल्याला? तर ती रक्कम कोणती विचारली. प्रश्न इथं संपलाय का आपला? नाही. प्रश्न इथे संपला नाही. मग बऱ्याच वेळेस काय होतं पोरांनो, आपण प्रश्न व्यवस्थित वाचतच नाही. प्रश्न अर्धा वाचतो, पर्यायामध्ये उत्तर नसतं, आपण गोंधळून जातो आणि आपण सरळ पुन्हा म्हणतो सिली मिस्टेक झाली. सिली मिस्टेक. सिली बिली काही झाले नाही. तू सी झाला, तुला मूर्ख बनवलं. प्रश्न विचारल्यावर तू मूर्ख बनला आणि 1-2 मार्कानं लटकेश राहिला. लटकेश काय राहिला? लटकेश. आणि पुन्हा म्हणतो बचेंगे तो और लढेंगे. असाच मन शेवटपर्यंत. त्याच्यामुळे काळजी घ्यायची. एक एक प्रश्न फार महत्वाचा आहे. अभिनय तो कभी नाही असं म्हणायचं. अभिनय तो कभी नाही. ह्या भरतीमध्ये आपण लागलो पाहिजे. आता बघा आपल्याला काय करायचंय? ती रक्कम काढायची. काय करायचं? ती खाली मांडतो मी. दर किती आला? 12.5. सरळ सरळ मानतो बघा. जर 100 रुपयाला बघा सूत्र मांडायची अजिबात गरज नाही. डायरेक्ट राष्ट्रपती काढतो मी. जर 100 रुपयाला 12.5 रुपये काय मिळतं? व्याज मिळतं. याला काय म्हणू आपण? मुद्दल. याला काय म्हणू आपण? व्याज. 100 रुपयाला 12.5 व्याज मिळतं 1 वर्षाचं. बघा जर 150 रुपये व्याज मिळत असेल तर मुद्दल किती असेल? 1 रुपया. तिरकस गुणाकार करून टाका. 100 गुणाकारामध्ये 150 छेदामध्ये 12.5. 12.5. 1 अंकानंतर छेदामध्ये दशांश होता. दशांश उडवला, अंशामध्ये आपण 1 शून्य वाढवला. आता काय करायचं बघा. 25 5 100. 25 5 100. 25 चौक 100. पुन्हा बघा 5 1 5. 5 3 15. 5 0 0. 5 0 0.
शिल्लक काय उरलं 4 गुणाकारामध्ये 300 म्हणजेच काय होईल 4 त्रिक 12. आपलं उत्तर किती असणार आहे 1200. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर किती असेल पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल 1200. म्हणजे बघा हे काय आलं आपलं उत्तर आलं 1200. कळलं काय केलं जर 100 रुपयाला 12.5 रुपये व्याज. आता 100 रुपयाला 12.5 का मानलं दर साल दर शेकडा दिले प्रत्येक 100 रुपयाला 12.5 रुपये काय असणार आहे व्याज असणार आहे. जर 150 रुपये व्याज असेल तर मुद्दल किती असेल 1 रुपया. मुद्दलाखाली मुद्दल मांडली व्याजाखाली व्याज मांडलं तिरकस गुणाकार केला उत्तर किती आलं 1200 रुपये. ठीक आहे. पुढचा प्रश्न एका रकमेचे दशादशे 16 दराने सरळ व्याजाने 4 वर्षाची रास 1312 रुपये आणि 6 वर्षाची रास 1568 रुपये होते. तर ती रक्कम कोणती बघा आपल्याला डायरेक्ट 16 दराने विचारले. किती दराने विचारलेले 16 दराने. डायरेक्ट राशी पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येईल. डायरेक्ट कशाने काढता येईल ती राशी पद्धतीने उत्तर काढता येईल. 16 गुणिले 4 किती होतील 16 म्हणजे दर आणि कालावधीचा गुणाकार केला 16 64 रुपये काय होतील व्याज. काय होईल व्याज किती रुपयावर होईल 100 रुपयावर. जर बघा 100 रुपये मुद्दल असेल त्याच्यावर 16 रुपये किंवा 64 रुपये जर व्याज होत असेल व्याज होत असेल आणि जर रास विचारले रास तुम्हाला रास म्हणजे काय असते मुद्दल अधिक व्याज. जर 100 रुपये मुद्दल असेल तर 64 रुपये काय असेल व्याज असेल आणि रास किती होईल 164 रुपये. रास किती होईल 164 रुपये. म्हणजे 100ला 164 रुपये काय असेल रास असेल. जर 4 वर्षाची रास किती आहे 1312 आहे. रास खाली रास मांडा 1312 मुद्दल किती मांडा 1 मांडा. आता तुम्ही म्हणता मग सर पुढच्याच काय करायचं 6 वर्षाची रास 1568 दिलेली आहे. जर तुम्हाला पुढच्या राशीचा जर विचार करायचा असेल तर 6 गुणिले 16 करायचे बरोबर. किती करायचे 6 किती वर्ष आहे 6 वर्षे. दर किती आहे 16 आहे. त्याच्यामुळे 6 गुणिले 16 जर केले तर आपल्याला रास कोणती मांडावं लागेल ते 1568. आपण काय केलं फक्त 4 गुणिले 16 केले 16 64 झाले 100 अधिक 64 झाले किती 164. ह्याला काय म्हणायचं मुद्दल. परत सांगतो एकदा ह्याला काय म्हणता मुद्दल म्हणता. ह्याला काय म्हणता रास म्हणता. राशी खाली रास मांडा मुद्दला खाली मुद्दल मांडा आणि ह्याचा काय करा फक्त तिरकस गुणाकार करा भाग द्या झालं तुमचं उत्तर फिनिश. प्रश्न किती मोठा असू द्या उत्तर एकदम छोटा असेल हटके एकदम लटके. ठीक आहे. 100 गुणाकारामध्ये 1312 छेदामध्ये 164 त्याला भाग द्या 4 न भाग देऊ आपण. 4 चौक 16 4 एक 4 4 त्रिक 12 एक उरला 1 त्याच्यानंतर बघा 4 दोन्ही 8 उरले 3 4 8 32 म्हणजेच काय होईल ते 100 गुणाकारामध्ये 328 छेदामध्ये 41. आता 41 ला किती न गुणल्यावर 328 येतील 8 न गुणल्यावर एक स्थानी किती आहे तुम्हाला काल पण सांगितलं संकटकालीन मार्ग म्हणू आपण याला. काय म्हणू संकटकालीन मार्ग. ज्यावेळेस भाग जात नाही संख्या मूळ येते 41 मूळ संख्या आहे. मग असं जर मूळ संख्या आली पाडा येत नसेल तर फक्त काय करायचं एकक स्थानचा अंक शोधायचा. किती आहे 1 ला किती न गुणल्यावर वर 8 येणार पोरांनो 8 न गुणल्यावर. हे तर कळतंय ना. जर 8 1 8 8 चौक 32 मिळून गेले आपल्याला 41 1 41 41 8 328 आणि पुन्हा काय होईल 1 1 1 म्हणजे 8 1 8 त्याच्यावर 2 शून्य. आपलं उत्तर किती असेल 800 रुपये. म्हणजे ती रक्कम किती आहे 800 रुपये. पर्याय क्रमांक 2 उत्तर. दशादशे 20 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामध्ये 120 रुपये फरक आहे. तर ती रक्कम कोणती बघा. सरळ व्याज दिलेला आहे चक्रवाढ व्याज दिलेला आहे दर दिलेला आहे. दर किती आहे 20%. कालावधी किती आहे 2 वर्षाचा आहे. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यामधला फरक दिलेला आहे आपल्याला. काय दिला यांच्यामधला फरक दिलेला आहे आणि विचारलंय काय आपल्याला तर ती रक्कम कोणती.
खूप सोपा आहे. बघा काय करायचं ती. समजा समजा बघा दर तुम्हाला 5% दिला. दर किती दिला? 5%. एकदा सांगतो. 2 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज करण्यासाठी उपयोगी. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज करण्यासाठी उपयोगी आणि डायरेक्ट मेथड कुठल्याच पुस्तकामध्ये सापडणार नाही, कुठल्याच युट्यूब चॅनलवर सापडणार नाही. पोरांनो बघा काय करायचं ती. मुद्दल किती समजू आपण? 100. याला काय म्हणू आपण? मुद्दल. किती समजली? 100. इथे काय समजू आपण? दर. किती समजला? दर 5%. ठीक आहे. इथे काय समजू आपण? सरळ व्याज. इथे काय समजू आपण? चक्रवाढ व्याज. आणि इथं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला फरक. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला फरक काय करायचं बघा. दर जर 5% असेल, हे फक्त 2 वर्षासाठी उपयोगी पडू ना, लक्षात ठेवा. नियम वाटी लागू. नियम वाटी लागू हे फक्त किती वर्षासाठी उपयोगी आहे? 2 वर्षासाठी. किती वर्षासाठी उपयोगी आहे? 2 वर्षासाठी. काय करायचं बघा. मुद्दल प्रत्येकाला 100च ठेवायची. दर 5% आहे, कारण मुद्दल काय असेल? दर साल दर शेकडा म्हणतोय ते. काय म्हणतोय? दर साल दर शेकडा. म्हणून किती घ्यायचे? दर साल दर शेकडा म्हणजे 100 आला. दर किती आहे? 5%. 2 वर्ष सरळ किती होईल? 5 आणि 5 10 रुपये. चक्रवाढ व्याज किती होईल बघा. आता हे जे 5 आहे ना, बरोबर 5 जो दर दिला ना, दराचा वर्ग करा. 5 5 25. वर्ग केल्यानंतर 2 अंकानंतर दशांश द्या. 5ची दुप्पट किती? 10. जशास तसे लिहा. तर काय होईल माहिती पोरांनो, चक्रवाढ व्याजामधून जर सरळ व्याज वजा केलं म्हणजे 10.25 मधून जर 10 वजा केले तर फरक किती येतो? 0.25. फरक किती येतो? 0.25. कशामधला फरक आला? हे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला फरक आला. जर दर तुम्ही 10% घेतला, दर 10%, तर काय होईल? सरळ व्याज 10 दोन्ही 20 रुपये. चक्रवाढ व्याज काय होईल बघा. 10चा वर्ग किती आहे? 100. 10चा वर्ग किती आहे? 100. 2 अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं म्हणून आपण डायरेक्ट 100 लिहायचे नाही, फक्त 2 अंक लिहिले. 100 उरला किती? 1. इथे 100 मध्ये 2 शून्य लिहिले, उरला 1. 10ची दुप्पट किती आहे? 20. आणि 20 मध्ये 1 मिळवायचं म्हणजे झाले किती? 21. सरळ व्याज 20 रुपये, चक्रवाढ व्याज 21 रुपये, म्हणजे फरक किती आला? 1.00 म्हणजे 1 रुपयाचा फरक आला. जर समजा दर तुम्हाला 8% दिला, 8%, सरळ व्याज किती होईल? 16 रुपये. चक्रवाढ व्याज किती होणार आहे? 8 8 64 रुपये. 2 अंकानंतर दशांश. 8ची दुप्पट किती आहे? 16 आहे. फरक किती आला? 0.64 रुपये किंवा 64 रुपये. ठीक आहे, कळलं. आता बघा आपला फरक म्हणजे शेकडा दर किती दिलेला आहे? 20 रुपये शेकडा दर दिलाय. किती रुपये दिलाय? 20 रुपये. 20 दोन्ही किती होतील? 40 रुपये. 20चा वर्ग किती? 400. 2 अंकानंतर दशांश. हातच्या आले 4. हातच्या आले 4. 20 दोन्ही 40 आणि 4 किती होतील? 44. सरळ व्याज किती असेल? 40 रुपये. चक्रवाढ व्याज किती असेल? 44 रुपये. सरळ व्याज 40 रुपये, चक्रवाढ व्याज किती? 44 रुपये. ह्या दोघांचा फरक किती येईल? 4.00. बघा म्हणजे फरक किती आला? 20% दर असेल तर फरक किती येतो? 4 येतो. 4. फरक किती येतो? 4 येतो. जर तुम्हाला असं नाही समजलं, जर एवढं नाही समजलं तर फक्त लक्षात ठेवा, सरळ व्याज जर 20% दर असेल, दर किती आहे? 20% आहे, तर सरळ व्याज 20 दोन्ही किती येतं? 40 रुपये येतं. आणि बघा चक्रवाढ व्याज किती होईल? 20चा वर्ग 400. 2 अंकानंतर दशांश. 20 ची दुप्पट 40. 40 मध्ये 4 मिळवले, झाले किती? 44. फरक किती आला? 4 रुपये. फरक किती आला? 4 रुपये. कितीसाठी फरक 4 रुपये येतो? 100 रुपयावर. जर 100 रुपयावर फरक 4 रुपये आला, 100 रुपयावर फरक आला 4 रुपये आला. जर 20 रुपये फरक असेल तर मुद्दल किती असेल? 1 रुपया. एकूण मुद्दल करायचे, ह्याला आपण मुद्दल समजू आणि हा काय समजू? फरक समजू. पुन्हा तिरकस गुणाकार करा. आपल्याला 120 फरक दिला. परवा किती दिला फरक? आपल्याला 120 फरक दिला. तिरकस गुणाकार करा. 100 गुणाकारामध्ये 120, छेदामध्ये किती मांडावे लागतील? 4. छेदामध्ये किती मांडावे लागतील? 4. 4 1 4, 4 त्रिक 12, 4 0 0. आपलं उत्तर किती येईल? 3 1 3, त्याच्यावर 3 0, 1 2 आणि 3 0. आपलं उत्तर किती आलं? 3000. पर्याय क्रमांक 4. आपलं उत्तर किती असेल? पर्याय क्रमांक 4.
दशांशे 5 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यामध्ये 24 रुपये फरक आहे. अरे थोडं शांत बस ना. पुढचा प्रश्न बघा. दशांशे 5 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामध्ये 24 रुपये फरक आहे. तर ती रक्कम कोणती? बघा दर दिलाय आपल्याला. काय दिलेला आहे? दर दिलेला आहे. मी तुम्हाला फरक आता सांगितलं. कसा काढायचा फरक? जर 100 रुपये असेल, काय असेल? मुद्दल जर 100 रुपये असेल, दर 5 असेल, तर सरळ व्याज किती रुपये होणार आहे? 10 रुपये. 5 दोन्ही 10 रुपये होईल. म्हणजे पहिल्या वर्षी 5 रुपये अधिक दुसऱ्या वर्षी 5 रुपये म्हणजे सरळ व्याज किती होईल? असं एकूण 10 रुपये. पण चक्रवाढ व्याज कसं होईल माहिती का? फक्त या 5चा वर्ग करा. 5 5 25. 2 अंकानंतर दशांश स्थळ द्या. 5ची दुप्पट करा. हे झालं चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं. मग सरळ व्याज 10 रुपये आहे. चक्रवाढ व्याज किती आहे? 10.25 आहे. म्हणजे फरक किती आला? 0.25. 0.25 काय आला? फरक आला. पण किती रुपयावर आला हा? 100 रुपयावर. जर 100 रुपयावर फरक 0.25 येत असेल, आपला फरक किती दिलेला आहे? 24 रुपये. 24 रुपये फरक असेल तर मुद्दल किती? 1 रुपया. ह्याला मुद्दल समजा, ह्याला फरक समजा. फरक खाली फरक मांडा, मुद्दल खाली मुद्दल मांडा, तिरकस गुणाकार करा. 100 गुणाकारामध्ये 24, छेदामध्ये किती येतील? 0.25. छेदामध्ये 2 अंकानंतर दशांश स्थळ आहे. 2 दशांश स्थळ काटा आणि अंशामध्ये 2 शून्य वाढवा. काय होईल? 25 एक 25, 25 चौक 100 आणि 24 चौक 96. 24 चौक 96. 24 चा आणि 4 चा गुणाकार करा. 24 चौक किती येणार आहे? 96. त्याच्यावरचे 2 शून्य म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 9600 रुपये काय असणार आहे? मुद्दल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. किती उत्तर असेल? पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. काय करू? 800 रुपयाचे किंवा 800 रुपये मुद्दलाचे दशांशे 10 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? बघा 2 पद्धतीने सोडूया आपण हे उदाहरण. मुद्दल किती आहे? 800. सूत्र मांडायचं नाही. मुद्दल किती आहे? 800. दर किती आहे? 10%. दर किती आहे? 10%. म्हणजे 100 रुपयाला किती मिळणार आहे आपल्याला व्याज? 110 रुपये मिळणार आहे. दर किती आहे? 10%. जर मुद्दल 100 असेल तर आपल्याला पैसे किती मिळतील? 110 रुपये. दर 5% असेल तर आपल्याला किती रुपये मिळतील? 105 रुपये. दर जर 8% असेल तर पैसे किती मिळतील आपल्याला? 108 रुपये. दर जर 20% असेल तर पैसे किती मिळतील आपल्याला? 120 रुपये. ठीक आहे, 1 वर्षासाठी. मग काय म्हणायचं माहिती? किती वर्ष दिलेलं आहे आपल्याला? 2 वर्षाचं. दर किती आहे? 10%. म्हणजेच 110 छेदामध्ये 100 गुणाकारामध्ये 110 छेदामध्ये 100. जर तुम्हाला 3 वर्षाचे चक्रवाढ विचारलं तर 110 छेदामध्ये 100 3 वेळा मांडा. जर 2 वेळा विचारलं तर 110 छेदामध्ये 100 2 वेळा मांडा. जर 5 वर्षाचे चक्रवाढ विचारलं 110 छेदामध्ये 100 5 वेळा मांडा. इथं 2 वर्षाचं विचारलंय, आपण मानलं किती? 2 वेळा. याच्या छेदामध्ये काहीच नाही म्हणजे किती असणार आहे? 1. हा शून्य काढला, हा शून्य काढला, हा शून्य काढला, हा शून्य काढला. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. पण राहिले काय? 8 गुणाकारामध्ये 11चा वर्ग 121. 11चा वर्ग 121. 8 1 8. 8 1 8. 8 दोन्ही 16. 6 1. 8 1 8. 8 1 9. हे काय आलं बरोबर? सरळ व्याज नाही आलं. हे काय आलंय? तुम्ही डायरेक्ट उत्तर काय लिहिताल? यापैकी नाही. आणि म्हणताना उत्तर बरोबर आलं. उत्तर बरोबर आलं. पेपरच्या बाहेर आलं. एक मित्र सांगतो अरे हे उत्तर नाही. हे पेपर मधून बाहेर आलेला तुम्ही सांगता 95 मार्क सहज पडतील, 90 मार्क सहज पडतील. पण ज्यावेळेस अशा प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकलेलं असतं, मित्र सांगतो बाबा प्रश्न नीट वाचण्याचा प्रश्न, ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. पुन्हा जाऊ दे 1 कटला रे, पुन्हा म्हणतो 2 कटला, पुन्हा म्हणतो 5 कटला, पुन्हा तू कुठतरी 80 85 77 येतोस. निकाल लागला की मोबाईल बंद करून ठेवतोस. अशी आपली अवस्था होऊ नये म्हणून प्रश्न समजून घ्यायचा. हे आले काय आले? रास आले, रास.
मग आलेल्या उत्तरामधून फक्त काय करायचं, मुद्दल वजा करा, म्हणजे डायरेक्ट काय निघणार आहे, चक्रवाढ व्याज निघणार आहे. म्हणजे 900 मधून जर 800 गेले, 968 मधून किती गेले, 800 गेले, 808, 606, 9 मधून 8 गेले, उरला 168 काय असणार आहे, 168 काय असणार आहे, व्याज असणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. या प्रश्नाचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. तुम्हाला जर चक्रवाढ व्याज विचारलं, काय विचारलं, चक्रवाढ व्याज विचारलं, तर डायरेक्ट पद्धत काय करायचे बघा, दर किती आहे, दर किती आहे, 10%. दर किती आहे, 10%. तर आपण आताच बघितलं, जर 100 रुपये मुद्दल असं तर 21 रुपये काय होत असतं, चक्रवाढ व्याज होत असतं. किती रुपये होत असतं, चक्रवाढ व्याज होत असतं. कसं बघा, 10चा वर्ग किती, 100, 10चा वर्ग 100, 2 अंकानंतर दशांश स्थळ द्या, 10 दोन्ही 20, 20 आणि 1 21, 21 काय झालं, चक्रवाढ व्याज झालं, चक्रवाढ व्याज झालं. 100 रुपयाला 21 रुपये चक्रवाढ व्याज आहे, 100 रुपयाला 21 रुपये चक्रवाढ व्याज आहे. जर 800 रुपये मुद्दल असेल तर चक्रवाढ व्याज काय असणार आहे, 1 रुपये. काय कराल, तिरकस गुणाकार. काय कराल, तिरकस गुणाकार. 800 गुणाकारामध्ये 21 छेदामध्ये 100, छेदामध्ये 100, हे 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 8 1 8, 8 2 16, 168 रुपये डायरेक्ट उत्तर. 168 उत्तर काय आलं, डायरेक्ट. फक्त 2 स्टेप मध्ये असं सोडवा, तसं सोडवा, सूत्र मांडायची अजिबात आवश्यकता नाही. 1200 रुपये मुद्दलाचे 10 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. काय करावं लागेल बघा आपल्याला आता, 1200 गुणाकारामध्ये 100 म्हणजे किती होतील, 110. काय होईल, 110 छेदामध्ये 100, 110 छेदामध्ये 100 किती वर्षाचा आहे, 2 वर्षाचा. गुणाकारामध्ये 110 छेदामध्ये 100. जर तुम्हाला 3 वर्षाचं विचारलं 3 वेळा मांडा, 2 वर्षाचं विचारलं 2 वेळा मांडा. छेदामध्ये काहीच नाही म्हणजे किती असतो, 1 असतो बघा. अंशामध्ये 1 2 3 आणि 4 शून्य, छेदामध्ये 4 शून्य, म्हणजे हे 2 शून्य कमी होतील, हे 2 शून्य कमी होतील, हे 2 शून्य कमी होतील, हे 2 शून्य कमी होतील. काय शिल्लक उरलं, 12 गुणाकारामध्ये 11चा वर्ग किती होईल, 121. आता 11चा वर्ग काय घेतला, 11 गुणाकारामध्ये 11, ह्या दोघांचा गुणाकार करा. 12 1 12, हातचा आला 1, 12 2 24, 24 आणि 1 25, पुन्हा हातचा आले 2, 12 1 12, 12 2 14. आलेल्या उत्तरामधून फक्त काय करा, मुद्दल वजा करा. म्हणजे ह्याच्यातून जर 1200 वजा केले, काय वजा केले, 1200 जर वजा केले तर तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. 2 शून्य गेला उरले 2, 5 शून्य गेला उरला 5, 14 मधून 12 गेले उरले 2. आपलं उत्तर किती आलं, 252 रुपये. म्हणजे उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. इकडे कसं निघेल बघा, 100 रुपयाला 21 रुपये काय असणार आहे, चक्रवाढ व्याज. जर 1200 रुपये मुद्दल असेल तर चक्रवाढ व्याज किती असेल, 1 रुपये. आपण ह्याला मुद्दल समजू, ह्याला व्याज समजू. ठीक आहे, तिरकस गुणाकार करून घ्या. 1200 गुणाकारामध्ये 21 छेदामध्ये 100, छेदामध्ये 100, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 12 1 12, हातचा आला 1, 12 2 24, 24 आणि 1 25. आपलं उत्तर किती आलं, 252 रुपये. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, 1000 रुपये मुद्दलाचे 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, पण मुद्दल किती, 1000. डायरेक्ट मुद्दल मानून घ्या. 1000 गुणाकारामध्ये 110 छेदामध्ये 100, गुणाकारामध्ये 110 छेदामध्ये 100, पुन्हा गुणाकारामध्ये 110 छेदामध्ये 100. सूत्र मांडायचं नाही, सूत्र मांडायचं नाही. छेदामध्ये काहीच नाही म्हणजे किती असतो, 1 असतो. हा शून्य कटेल किंवा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटतील, हे 2 शून्य कटतील. ठीक आहे, शिल्लक काय उरलं, 11 गुणाकारामध्ये 11, गुणाकारामध्ये 11, म्हणजे 11चा घन किती आहे, 1331. 1000 वजा करा, 1 1 3 3 3 3, 1 ने गेला 0,
उत्तर किती येईल आपलं 331. म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3. एका रकमेचे 10 दशे 12 दराने सरळ व्याजाने 3 वर्षाची रास 680 रुपये होते आणि 5 वर्षाची रास 800 रुपये होते, तर ती रक्कम कोणती? जर प्रश्न असा आला तर काय करायचं? हा दर आणि कालावधी ह्या दोघांचा गुणाकार करायचा. दर आणि कालावधी ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 12×36 यांचा काय गुणाकार किती आला? 12×36. 3 वर्षाचं 100 रुपयावर व्याज किती येईल? 36 रुपये. जर बघा मुद्दल आपण 100 रुपये समजली, मुद्दल किती समजली? 100 रुपये समजली. तर मुद्दल जर 100 रुपये समजली तर बघा रास किती होईल? 136 रुपये. 6 वर्षाची रास किती आहे? 3 वर्षाची रास किती आहे? 680 रुपये. मुद्दल किती असेल? 1 रुपया. इथं मुद्दल समजा, इथं रास समजा. राशी खाली रास मांडा, मुद्दल खाली मुद्दल मांडा, तिरकस गुणाकार करा. आता 100 गुणाकारामध्ये 680 छेदामध्ये 136. आपण 4 ने भाग देऊ ह्याला. 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 1 उरला. 4 चौक 16, 4 दोन्ही 8, 2 उरले. 4 पंचे 20. शिल्लक काय उरेल बघा? 17 दोन्ही 34, 17 चौक 68, 17 शून्य 0, म्हणजे 25 गुणाकारामध्ये 40, छेदामध्ये किती येतील? 20. छेदामध्ये किती येईल? 2. इथला 2 येईल. बे 1 बे, बे 1 बे, बे दोन्ही 4, बे 0 0, 25 दुप्पट किती होणार आहे? 50 होणार आहे. त्याच्यावरचा 1 0, म्हणजे मुद्दल किती असणार आहे? 500 रुपये. तर या प्रश्नाचं उत्तर किती असेल? पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला फॉलो करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.